नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। संसदीय संकुल विकास परियोजना अंतर्गत सारसून गावाला दत्तक घेतलं। जव्हार तालुक्यातील सारसून गावात शासनाच्या घरोघरी योजना पोहोचतील असा संदेश लोकसभेचे खासदार हेमंत सवरा यांनी जव्हारकरांना दिला। या योजनेच्या माध्यमातून सारसून गावात सिंचन असेल, कुपोषण, शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती असे अनेक विषयांवर विशेष लक्ष देऊन गावातील 15 पाड्यांचा विकासाचा झेंडा उभारू अशी ग्वाही खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी दिली। या उपक्रमाची सुरुवात सारसून गावात झाली असून पुढे अनेक गावांचा समावेश होणार आहे। संसदीय संकुल विकास परियोजना अंतर्गत सारसून हे गाव दत्तक घेतलं असून शासनाच्या विविध योजना आम्ही घराघरात पोहोचवू आणि गावाचा कायापालट करू अशी ग्वाही आमदार हरिश्चंद्र भोये यांनी दिली। सारसून गाव दत्तक घेतलं असेल तरीही पुढे अनेक गाव दत्तक घेऊ। माझा मतदारसंघात कोणताही व्यक्ती मागे राहता कामा नये याकरिता आम्ही अंतनात प्रयत्न करू। सारसून गाव दऱ्याखोऱ्यात असून यामध्ये 15 पाड्यांचा समावेश आहे। योजनेची प्राथमिकता या गावात झाली असली तरी भविष्यात अनेक गावांचा समावेश होण्याची शक्यता आहे। यावेळी पालघर लोकसभेचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा, कार्यकर्ते आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज पोलीस रिपोर्टर ईश्वर मुकणे, जव्हार। आज संसदीय संकुल विकास परियोजना या योजनेचा शुभारंभ जव्हार तालुक्यातील सारसून या ग्रामपंचायतीमध्ये झाला। आमचे राष्ट्रीय स्तरावरचे जनजाती मोर्चाचे पालक संयोजक माननीय व्ही सतीशजी हे प्रमुख उद्घाटन म्हणून आले होते आणि या संसदीय संकुल विकास परियोजना म्हणजेच थोडक्यात गाव दत्तक योजना आहे। या योजनेमध्ये सारसून या ग्रामपंचायतीमधील 15 पाडे आणि गावं ही आपण दत्तक घेतलेले आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण ग्रामपंचायतीचा संपूर्णपणे चहूबाजूने विकास कसा होईल ह्या दृष्टिकोनातून ही गावं दत्तक घेतलेली आहेत। याचा उद्देश हा आहे की या पद्धतीने या ग्रामपंचायतीचा अशा प्रकारे विकास झाला पाहिजे, ग्रामविकास झाला पाहिजे, महिला सबलीकरण झालं पाहिजे, शेतकऱ्यांच्या विषयी काम झालं पाहिजे, कृषी विषयात काम झालं पाहिजे, सिंचन असेल, रस्ते असतील, दळणवळण असेल, पाणी योजना असतील किंवा कुपोषण असेल, रोजगार असेल, स्वयंरोजगार असेल, अशा विविधांगी कामातून प्रकर्षाने या गावाचा विकास कसा होईल ह्या दृष्टिकोनातून सगळ्या योजना जास्तीत जास्त पद्धतीने इथे कशा प्रकारे राबवण्यात याव्यात आणि या गावामध्ये रोजगार निर्माण झाला पाहिजे, गाव एक स्वयंभू तयार झालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून तिथे काय काय करता येईल यासाठी ही योजना आहे आणि ही वैयक्तिक स्तरावरची योजना आहे। त्यामुळे भविष्यकाळामध्ये तिथे जास्तीत जास्त शासनाच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या इम्प्लिमेंट करणं आणि त्या योजनांच्या माध्यमातून काही NGOच्या माध्यमातून, CSRच्या माध्यमातून, माझा खासदार फंड असेल, DPC असेल, अशा अनेक माध्यमातून तिथे जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील जेणेकरून तिथल्या नागरिकांना स्वतःच्या पायावर उभं करता येईल, रोजगार निर्मिती होईल, स्वयंरोजगाराचे काही संधी उपलब्ध होऊ शकतील, कृषीविषयक संधी होऊ शकतील आणि जास्तीत जास्त योजना केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या तिथे इम्प्लिमेंट करून एका अर्थाने एक पायलट प्रोजेक्ट हा विकासात्मकदृष्ट्या तयार करावा आणि त्यानंतर एक आदर्श गाव निर्माण झाल्यानंतर त्या गावातून बाकीच्या गावांनी प्रेरणा घ्यावी अशा रीतीने ही योजना आहे आणि त्यामुळे या योजनेचा शुभारंभ आज औपचारिकरित्या झालेला आहे। त्यामुळे विविध अधिकारीसुद्धा उपस्थित होते, ग्रामस्थ उपस्थित होते आणि अतिशय सकारात्मकदृष्ट्या त्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यास अनुमती दिलेली आहे। त्यामुळे भविष्यामध्ये सारसून हे गाव लक्ष केंद्रित करून पायलट प्रोजेक्ट म्हणून
संसदीय संकुल विकास परियोजना ही योजना राबवून एक आदर्श गाव निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. साहेब, एक छोटासा प्रश्न विचारतो. साहेब, 15 गावं दत्तक घेतले आहेत आपण, तर या गावाकडे विशेष लक्ष आपण देणार आहात का? निश्चितच. या प्रत्येक गावपाड्यामध्ये आम्ही एक महिला आणि एक पुरुष असे प्रतिनिधी नेमलेले आहेत. त्या गावपाड्याबद्दल इत्थंभूत माहिती त्या दोन्ही जे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांना असणार आहेत. त्या गावाची लोकसंख्या किती आहे, मतदार किती आहेत, शाळेकरी मुलं किती आहेत, कॉलेजची मुलं किती आहेत, शेतकरी किती आहेत, महिला किती आहेत, मतदार किती आहेत, शिक्षित किती आहेत, अशिक्षित किती आहेत, स्थलांतरित किती होत आहेत, रोजगाराचे काय समस्या आहेत, स्वयंरोजगार होऊ शकतो का, महिला सबलीकरणाच्या दृष्टीने काय होऊ शकतं का, नदी तिथून जाते त्या नदीच्या माध्यमातून बंधारा आपण टाकू शकतो का, बंधाराच्या माध्यमातून तिथे लिफ्ट इरिगेशन आपण म्हणतो सिंचनाच्या योजना तयार करू शकतो का, अशा विविधांगी जे काय प्रश्न आहेत ते ह्या प्रतिनिधींकडून घेऊन या 15च्या 15 पाड्यांचा एक DPR भविष्यकाळामध्ये बनवला जाणार आहे आणि या DPRच्या माध्यमातून कालबद्ध पद्धतीने त्याचा विकास होणार. आज सारसून ग्रामपंचायत येथे एक कार्यक्रम झाला. आदरणीय खासदार डॉक्टर हेमंतजी सवरासाहेब यांनी संसदीय विकास ग्रामपंचायतचा विकास करण्यासाठी ती ग्रामपंचायत दत्तक घेतलेली आहे. साधारणतः 15 पाडे या ग्रामपंचायतमध्ये आहेत आणि अतिशय दुर्गम भागामध्ये ही ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीमध्ये त्याचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्या ठिकाणी वीज, रस्ते, पाणी आणि शेतीसाठी पूर्ण रोजगार तिथे कसा निर्माण होईल अशा माध्यमातून ते स्थलांतर थांबवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि या ग्रामपंचायतचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एक आदर्श ग्राम पंचायत निर्माण करण्याचा प्रयत्न करू आणि जेणेकरून ते एक या भागातील मॉडेल ग्रामपंचायत असेल आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे. कारण ही अतिशय मागासलेली भाग असलेली ग्रामपंचायत आहे आणि त्या दृष्टीने मी आदरणीय खासदारांच्या बरोबर मी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या जोडीला काम करणार आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.